ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। संगमनेर शहरामधील टॉप 10 इम्पोरियल इमारतीमध्ये प्रस्तावित वाईन शॉप सुरू करण्याच्या हालचालींना विरोध अधिक तीव्र झाला आहे। गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं आंदोलन करणाऱ्या गाळेधारकांनी सोमवारी 13 जुलै रोजी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली आणि हरकत अर्ज सादर केलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांची पायमल्ली करत वाईन शॉप स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। तर गाळेधारकांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की संबंधित वाईन शॉप हे अहिल्यानगर शहरामधनं संगमनेरमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे। यासाठी संगमनेर नगर परिषदेची आवश्यक पूर्व परवानगी घेतलेली नसल्याचं दिसून आलंय। तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं टॉप 10 इम्पोरियल परिसर हा दैनंदिन खरेदीसाठी अत्यंत वर्दळीचा असून इथे मोठ्या प्रमाणावरती महिला, लहान मुलं आणि महिला कामगारांची ये-जा असते। दरम्यान या ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेवरती परिणाम होईल, सामाजिक वातावरण बिघडेल आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना देखील निर्माण होऊ शकते, अशी भीती गाळेधारकांनी व्यक्त केली आहे। याबाबत C24 तासशी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणालेत की टॉप 10 येथील गाळेधारकांनी यापूर्वी देखील मला निवेदन दिलं होतं, ते संबंधित विभागाकडे पाठवलं आहे। नागरिकांचा आणि गाळेधारकांचा विरोध असेल तर ती जनभावना आहे, प्रशासनानं याचा आदर करून योग्य निर्णय घ्यावा। नगरपालिकेची आवश्यक NOC घेतलेली नसेल तर अशा आस्थापनाला आमचे कोणतेही पाठबळ राहणार नाही। नागरिकांच्या हिताच्या विरोधामध्ये कोणालाही सहकार्य केलं जाणार नाही। दरम्यान टॉप 10 इम्पोरियलमधील गाळेधारकांनी वाईन शॉपचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत आपला लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण संगमनेरकरांचं लक्ष लागलंय। टॉप 10 या बिल्डिंगमध्ये नागरिकांनी आपल्याला निवेदन दिले आहे, काय आपली भूमिका आहे? नाही, ज्या आता टॉप 10चे यापूर्वी सुद्धा माझ्याकडे निवेदन 1 महिन्यापूर्वी दिलं होतं, त्यानुसार संबंधित विभागाला आपण पाठवलेलं आहे। जर तेथील लोकांचा कुठल्या आस्थापनेला विरोध असेल तर निश्चितच त्यामध्ये जे जनभावना आहेत, लोकभावना आहेत, त्याचा आदर करूनच त्या दृष्टीने पुढं कारवाई अधिकारी करतील। आता जे निवेदनकर्त्यांनी सांगितलं नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही, इतर यांची तिथं अडचण आहे, तर निश्चितच त्यामध्ये अशा याला आमचं पाठबळ राहणार नाही किंवा कुणी करत असेल तर त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचं कुणी सहकार्य करेल असं मला वाटत नाही। टॉप 10 मध्ये प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपला विरोध करण्यासाठी आज आम्ही सर्व सभासदांनी मिळून तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यक्षम आमदार श्री अमोल भाऊ खताळ यांच्या ऑफिसवर जाऊन आमचा असलेला विरोध दर्शवण्यासाठी तिथे निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। याबाबतीत वाईन शॉप होऊन देणार नाही यासाठी काय सर्वतोपरी मदत करण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। भूमिका अशी आहे की वाईन शॉप कोणत्या परिस्थितीत होऊनच द्यायचे नाही, त्यासाठी लागणारे सर्वतोपरी प्रयत्न आम्ही व राजकीय दृष्टीने त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि वाईन शॉप आम्ही कोणत्या परिस्थितीत होऊन देणार नाही। आज टॉप 10 इम्पेरियलच्या वतीने आम्ही सर्व गाळा चालक व मालक सर्वांनी मिळून संगमनेरचे आपले जे आमदार आहेत अमोल भाऊ खताळ यांना आम्ही निवेदन दिलंय की प्रस्तावित जे वाईन शॉप आहे ते वाईन शॉपला आमच्या सर्वांच्या वतीने निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे। व त्यांनी आम्हाला जो सन्मान दिला की जे काही मदत लागेल किंवा जे काही तुमचे म्हणणं आहे त्या म्हणण्याला अनुसरून आम्ही पण सकारात्मक आमचाही तुमच्या या सगळ्या गोष्टींना एक आमचं समर्थन आहे आणि आम्ही जी लागेल ती मदत करायला तयार आहोत।
आणि सर्व जनमानसांचा भावनांचा आदर ठेवून सन्मान्य अमोल भाऊ खताळ यांनी आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आहे. व जर हे प्रस्तावित वाईन शॉप त्याच्यावरती जाऊन सुद्धा जर होणार असेल तर आमचा रस्त्यावरती उतरून आंदोलनाचाही या ठिकाणी जाहीर आणि कडक इशारा आहे प्रशासनाला. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.